सर तसं नाही सर, माझं ऐकून घ्या आपण. परवानगी आहे, मी मान्य करतो. सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? सर सदर परवानगी कोणाची आहे? सर आपली परवानगी आतापर्यंत परवानगी रद्द कशी झाली? सर माझं परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? 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 कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाय लागू का? तुमच्या पाया लागू? मी पाया लागू का? अजिबात नाही. हे परवानगी आहे, हे रद्द झाली. आपण साहेब लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही अधिकारी आहे. तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही. आम्हाला कायदा शिकू नका. कायदा तुम्ही तोडत आहे. तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे. तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय. 1-2 मिनिट तुम्ही करत आहे. तुम्ही आपण साहेब शांत व्हा. काय शांत व्हायचं? मी समजावून धुंगण्यावर जातं. तुम्ही कायदा तोडताय. पाहिजे तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कशा काय निवडून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई हे परवानगी वाचा ना. परवानगी वाचा ना साहेब. माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा. कायदा तोडते तुम्ही. कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो, आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? तर आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या. पाणी घ्या, जरा शांत व्हा. तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? परवानगी भेटताना आम्हाला येऊ का? मी काय सांगतो ते आपण ऐकून घ्या भाऊ. कोणाचा दंड आहे? कोणाचाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब. ऐकून आपण मला बोलू द्या. तुम्ही कायदा संविधान पायदळी तुडवताय. तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब. राहण्याचं काहीच राहिलं नाही. माणसाचं काहीच राहिलं नाही. सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या. सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आत तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करेन ना. माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात. मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे. आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा. दादा आम्ही उभा आहे ना. आम्ही परवानगी घेतली ना रितसर. 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा. आम्ही त्यांची सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा. आमची आहे हो शिंदे साहेब. कायदा नका तोडू हो. आम्ही कायदा एक बदली होऊन हो तुमची. फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही. बदली हा विषय नाही भाऊ. का असं करता? बदली हा विषय नाही. पाया पडतो ना. कायदा तोडताना तुम्ही कायदा तोडला. तुम्ही कायदा तोडतो ना. लोकप्रतिनिधी म्हणून आपला आदर करतो भाऊ. आदर करता. आदर करता. परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही. आदर करता. आपण लोकप्रतिनिधी. रंगाची तुमची रंगाची. फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले. तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त. आता हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे. कुठलाही राजकीय बोलायला काय आम्हाला घेऊन जात अजिबात नाही येणार. गाडीतून अजिबात नाही येणार. अजिबात गाडीतून येणार. ऐकलं ना तुमचं ऐकलं ना. आम्ही आलो ना खाली. अशी आम्ही येणार. आम्ही चालत येणार. आम्ही छोट्या गाडीतून येणार. आम्ही आमच्या अजिबात गाडीत बसणार नाही.
काय बसणार अजिबात गाडी नाही, अजिबात गाडीत बसणार नाही मी. नाही, कुठल्याच गाडीत बसणार नाही. आम्ही चालत येणार, आम्ही चालत येणार. आम्हाला चालत जायचं. आम्ही दोघे आहे. जाऊ शकतो, दोघं जण चालू शकतो, दोघं जण चालू शकतो ना, आम्ही चालत येणार. एक मिनिट गाडीत अजिबात बसणार नाही. आम्हाला बळाचा वापर करायला बळाचा वापर आम्ही गाडीत बसणार नाही. असं काय होत हे काय दादागिरी आहे तुमची सगळी? अरे दादागिरी आहे ना, दादागिरी आहे ना तुमची. अरे बसा कशाला? आज विधान भवनाबाहेर काय म्हणणं आहे सांगा, काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ द्यावा. कशा संदर्भात गाडी घ्या, गाडी घ्या. अरे त्याला म्हणणं तर काढू द्या. गाडी घ्या, मला पाहायचंच आहे. माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा. आम्ही त्यांना 1 वर्षापासून वेळ मागतोय, ते आम्हाला वेळ देत नाही. आणि परिणय फुके सारख्या व्यक्तीला तुम्ही सेफ करत नाही, कशासाठी सेफ करत आहे माहिती नाही. एवढ्या लोकांमध्ये कॅम्पेन कराल तुम्ही? माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला. आम्ही न्यायासाठी आलेलो आहे. परिणय फुके सोबत, परिणय फुके आमच्यासोबत जे काही करतायत त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे. आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाहीये. परिणय फुकेकडनं काय त्रास होतोय? पाहता आपण पोलिसांनी मागे तरी आता काय जातो पुढे कशाला पहिला गेला त्याला नाही बोलले. अरे आता काय काम आहे सांग मला.
आणि सरकारला बोलून देतात या माणसांनी. चला दादा आतल्या बाजूला या.